जय श्रीराम मित्रांनो, आज आपल्या गावी होतं रामनवमी उत्सव. तर आपण सकाळी उठून आपलं जे काम होतं ते पूर्ण केलं आणि आपण गेलो मंदिराकडे. हा आपला मित्र सनी. लाडूवालेही आले होते. आपण मंदिरात येताच पहिलं मंदिराच्या गाभाऱ्यात जाऊन प्रभू श्री रामांचे दर्शन घेतले. आणि तसेच मंदिरात भजन चालू होते. आणि मित्रांनो, भजनात नाचण्याचा सुख आनंद काही वेगळाच आहे. आणि भजन संपताच दुपारी 12 वाजता प्रभू श्रीरामांचा जन्म सोहळा सुरू झाला. आणि जन्मसोहळा संपताच छबिनाला सुरुवात झाली. मित्रांनो, ही मजा अनुभवण्यासाठी गावी जाणं गरजेचं आहे. तसेच दुपारचं भजन व जन्म सोहळा संपताच संध्याकाळची वेळ झाली क्रिकेटची आणि नदीवर पोहायला जाण्याची.
कारण गावी असून तुम्ही क्रिकेट नाही खेळलात आणि नदी पोहाय नाही गेलात तर काय मजा. आणि रात्री कीर्तन सोहळा संपन्न झाला. कीर्तनामध्ये एक छानशी चिमुकली मुलगी 1.5 तास टाळ घेऊन नाचत होती. ते दृश्य फार सुंदर होतं. कीर्तन संपताच महाप्रसादाची वेळ झाली आणि गावी असं पंक्तीमध्ये जेवणाची जी मज्जा आहे ती कोणत्या 5 स्टार हॉटेल मध्ये सुद्धा नाही. जेवून झाल्यानंतर छबिनाला सुरुवात झाली. आणि छबिना संपताच रात्री सुरुवात झाली नवनाट्याला. गणपती बाप्पांना वंदन करून पुढच्या प्रोग्रामाला सुरुवात झाली. काय बोलला असं बोलता विभा कसा बोलतो मारण्याचा खाली कसा वाकून आणि आशीर्वाद असो तर आपल्याला हा प्रोग्राम संपून झोपण्यासाठी वाजले 3. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू. आपण भेटू पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. अरे काय म्हणाली काय म्हणाली अरे काय म्हणाली काय म्हणाली अरे काय म्हणाली अरे मग सांगा व्हॉट्सअप नंबर होय या कागदावर लिहून द्या त्याच्याशी करा आपण सही करा हो सही करा सही करा सांगा लवकर तुमचं काय म्हणाली अभंग म्हणाली काय म्हणाली कोणतं म्हणाली अरे अभंग आज रामनवमीचा